नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सूर्यमालेशी संबंधित 80 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर पण दाबून द्या, जेणेकरून जेव्हा पण आम्ही व्हिडिओ अपलोड करू डायरेक्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, सौरमालेचा शोध कोणी लावला होता? तर सौरमालेचा जो शोध आहे तो लावलेला आहे कोपर्निकस या शास्त्रज्ञाने सौरमालेचा शोध लावला आहे. खालीलपैकी कोणता ग्रह सौरमालेचा भाग नाही? तर निहारिका जो हा ग्रह आहे हा सौरमालेचा भाग नाही आहे. अंतराळात एकूण किती तारांगण आहेत? तर अंतराळात एकूण 89 तारांगण आहेत. विश्वातील विस्फोटक तारा कोणाला म्हणतात? तर विश्वातील जो विस्फोटक तारा आहे तो आहे लुब्धक, ज्याला की आपण मोहित पण म्हणू शकतो. लुब्धक, तर तो आहे विश्वातील विस्फोटक तारा म्हणून ओळखला जातो, लुब्धक. पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते हा शोध सर्वात आधी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर सर्वात आधी जो शोध लावलेला आहे तो लावलेला आहे कोपर्निकसने की पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती फिरते असं जे शोधून काढलेलं आहे ते पहिल्यांदा काढलेलं होतं कोपर्निकस. नॉर्वेमध्ये मध्यरात्रीच्या वेळी सूर्य केव्हा दिसतो? तर नॉर्वेमध्ये 21 जूनला नॉर्वेमध्ये मध्यरात्रीच्या वेळी सूर्य दिसतो. खालीलपैकी अशामधील अंतर हे खगोलशास्त्रीय एकक म्हणून ओळखले जाते. तर पृथ्वी ते सूर्य जे आहे ते ते जे आहे अंतर खगोलशास्त्रीय एकक म्हणून ओळखले जाते. तर पृथ्वी पासून सूर्यापर्यंत जे अंतर आहे ते खगोलशास्त्रातील एकक म्हणून, हे जे अंतर आहे हे खगोलशास्त्रातील एकक म्हणून ओळखले जाते. मध्यरात्रीचा सूर्य याचा अर्थ काय? तर याचा अर्थ आहे की सूर्याचे ध्रुवीय वर्तुळ, तर ध्रुवीय वर्तुळ म्हणजेच मध्यरात्रीचा सूर्य. सूर्याच्या रासायनिक मिश्रणात हायड्रोजनचे प्रमाण किती आहे? तर हायड्रोजनचे जे प्रमाण आहे ते 71% जे प्रमाण आहे ते सूर्याच्या रासायनिक मिश्रणात हायड्रोजनचे 71% प्रमाण आहे. खालीलपैकी कोणता तारा आहे? तर चंद्र, शुक्र, पृथ्वी, सूर्य. तर याच्यातला जो तारा आहे तो आहे सूर्य. याला आपण हे आपला एक तारा आहे. बाकी पृथ्वी जे आहे ते ग्रह आहे. सूर्याच्या पृष्ठभागावरील सरासरी एकूण तापमान किती आहे? तर सूर्याचं जे तापमान आहे ते 6000 डिग्री सेल्सिअस एवढं आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर हायड्रोजन नंतर कोणते रासायनिक मूलद्रव्य मूलभूत प्रमाणात आढळते? तर जसे की आपल्याला बघितलं आपण की 71% म्हणजे 71% जे आहे ते हायड्रोजन आहे आणि दुसरं जे सर्वात जास्त आढळतं हेलियम. सूर्य प्रकाश पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यास किती वेळ लावतात? तर येथे आहे 8.3 मिनिटे लागतात सूर्याच्या प्रकाशाला पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी. सूर्याच्या जवळ कोणता ग्रह आहे? तर सूर्याचा सर्वात जवळचा जो ग्रह आहे तो आहे बुध ग्रह. बुध नक्षत्रात एका वर्षात किती दिवस असतात? तर बुध नक्षत्रात एका वर्षात जे आहे ते 88 दिवस असतात. खालीलपैकी कोणत्या ग्रहांना त्यांच्या भोवती फिरणारे उपग्रह नाहीत? तर बुध आणि शुक्र या ग्रहांना त्यांच्या भोवती फिरणारे उपग्रह नाही. जसे की आपल्या पृथ्वीला चंद्र हा उपग्रह आहे तो पृथ्वीभोवती फिरतो, तसंच बुध आणि शुक्रला जे उपग्रह नाही आहेत. खालीलपैकी कोणता ग्रह सूर्याचा प्रदक्षिणा सर्वात कमी वेळात पूर्ण करतो? तर जसे की आपण बघितलं एका वर्षात 88 दिवसात पूर्ण फेरी मारतो. तर बुध ग्रह सर्वात जवळचा ग्रह आहे आणि तो सर्वात कमी वेळात पूर्ण फेरी मारतो सूर्याची. सौरमालेतील कोणता ग्रह जवळपास पृथ्वी इतकाच मोठा आहे? तर पृथ्वी इतकाच मोठा जो ग्रह आहे तो आहे शुक्र ग्रह. सर्वात चमकदार ग्रह कोणता आहे? तर सर्वात चमकदार ग्रह हा सूर्य ग्रह आहे, शुक्र ग्रह आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळ कोणता ग्रह आहे? तर हे पृथ्वीच्या जवळ इथे विचारलेलं आहे की पृथ्वीच्या जवळ जो आहे तो शुक्र ग्रह आहे.
खालीलपैकी कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा म्हणून ओळखले जाते? तर पहाटेचा तारा जो आहे तो शुक्र ग्रहाला आपण ओळखतो. सुपरनोवा काय आहे? तर सुपरनोवा हा एक मृत तारा आहे. उत्तर ध्रुवाचा शोध कोणी लावला होता? तर उत्तर ध्रुवाचा जो शोध आहे तो रॉबर्ट पिएरी यांनी लावला आहे. साऊथ पोल म्हणजेच उत्तर ध्रुवाचा शोध घेणारा पहिला व्यक्ती कोण आहे? तर साऊथ पोल म्हणजेच उत्तर ध्रुवाचा शोध घेणारा पहिला व्यक्ती आहे अमंडसेन. तारे आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे जास्त का दिसतात? तर त्याचं कारण आहे की पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत आहे त्याच्यामुळे. कोणत्या ग्रहाला निळा ग्रह म्हणून देखील ओळखले जाते? तर निळा ग्रह म्हणून पृथ्वीला ओळखले जाते, कारण वरून जर आपण बघितलं तर इथे पाण्याचं प्रमाण आहे. पृथ्वी कोणत्या दोन ग्रहादरम्यान स्थित आहे? तर पृथ्वी जी आहे ती शुक्र आणि मंगळ ग्रहांच्या मध्ये स्थित आहे. आणि कोणत्या दिवशी पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते? तर 3 जानेवारीला पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते. पृथ्वी सूर्यापासून सर्वाधिक अंतरावर केव्हा असते? तर 4 जुलैला सर्वात जास्त अंतरावर पृथ्वी सूर्यापासून असते. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर किती आहे? तर हे 149.6 मिलियन किलोमीटर एवढं जे अंतर आहे ते सूर्यापासून पृथ्वीचं अंतर आहे. स्वतःच्या अक्षाभोवती पृथ्वी एक चक्कर किती वेळात पूर्ण करते? तर स्वतःच्या अक्षात जे आहे 23 तास 56 मिनिट 4 सेकंदात पृथ्वी जी आहे ती स्वतःभोवती फिरते. पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता आहे? तर सर्वात ग्रह आपण हे क्वेश्चन पहिले पण झालेलं आहे, शुक्र ग्रह आहे. खालीलपैकी कोणता तारा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे? तर हे पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा जो आहे तो सूर्य तारा आहे. सूर्य हा आपल्या सूर्यमालेतील केंद्रक असून पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा पूर्ण करते असे सर्वात आधी कोणी सांगितले? तर हे जे पूर्ण वाक्य आहे हे पहिले जे हे वाक्य सांगितलं होतं ते कोपर्निकस या शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं. सर्वात आधी पृथ्वीचा घेर कोणी मोजला? तर इरेटोस्थनीज यांनी हा पृथ्वीचा घेर सर्वात आधी मोजला आहे. पृथ्वीचा ध्रुवीय व्यास तिच्या विषुववृत्तीय व्यासास किती कमी आहे? तर 43 किलोमीटर एवढा कमी आहे. पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास किती आहे? तर हे आहे 12,750 किलोमीटर. पृथ्वीच्या तिच्या काल्पनिक अक्षाभोवती फिरण्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात परिवलन. पृथ्वी स्वतःच्या भोवती कशी फिरते? तर पृथ्वी ही पश्चिम ते पूर्व फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे असे फिरते. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील सर्वात जास्त अंतर कुठे आहे? तर ती आहे ऑब्झर्व्ह. ऋतू खालीलपैकी कोणत्या कारणामुळे होतात? तर ऋतू जे आहे ते सूर्याच्या भोवती पृथ्वीचे परिक्रम घालण्यात किंवा फिरण्याचे मुळे ऋतू आपले बदलत राहतात. खालीलपैकी कोणी सर्वात आधी पृथ्वी गोल आहे हे सांगितले? तर पृथ्वी गोल आहे हे सर्वात आधी एरिस्टोटल यांनी या शास्त्रज्ञांनी सांगितले. पृथ्वीचा अक्ष हा आता इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, तर याच्यातला करेक्ट आन्सर आहे झुकलेला. तर पृथ्वीचा अक्ष हा झुकलेला आहे. पृथ्वीशिवाय कोणत्या ग्रहावर जमीन असण्याची शक्यता आहे कारण तिथे पर्यावरण जीवन जगण्यासाठी अनुकूल आहे? तर आपल्याला जशी माहित आहे पृथ्वीचं आणि मंगळ ग्रहाचं जवळपास जे आहे ते वातावरण सेम आहे, म्हणूनच आपण मंगळ ग्रहावर आपण रॉकेट आणि हे लॉन्च करत आहोत. कोणत्या ग्रहाचा दिवस आणि अक्षाचा कल हा जवळपास पृथ्वीच्या दिवस आणि अक्षाचा कलाच्या समान आहे? हे मंगळ ग्रहाच्या समान आहे. जसं की आपण आता बघितलं की मंगळ ग्रह आणि पृथ्वी ग्रह जवळपास जे आहे तिथलं वातावरण सेम आहे. सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु ग्रह आहे. सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त कालावधी लागतो?
तर सर्वात जास्त जे कालावधी लागतो तो गुरु ग्रहाला लागतो. खालीलपैकी कोणत्या ग्रहाच्या भोवती कडे आहेत? तर हे आहे शनी. शनी या ग्रहाच्या भोवती कडे आहेत. नासाच्या कोणत्या ग्रहाच्या संबंधित मिशनचे नाव जुनो आहे? तर गुरु या ग्रहा इथे उत्तर आहे गुरु या ग्रहाच्या संबंधित मिशनचे नाव जुनो आहे. शनी हा ग्रह आणि ते ऑप्शन दिलेले आहेत तर नेपच्यून पेक्षा गरम आहे. शनी हा जो ग्रह आहे तो नेपच्यून पेक्षा गरम आहे. खालीलपैकी कोणत्या ग्रहाच्या चारही बाजूंनी स्पष्ट कडे आहेत? तर स्पष्ट कडे जे आहेत कडे जे शनी ग्रहाला कडे आहेत. कोणता ग्रह हिरवा प्रकाश बाहेर उत्सर्जित करत असतो? तर हिरवा जो प्रकाश आहे तो बाहेर उत्सर्जित नेपच्यून हा ग्रह हिरवा प्रकाश बाहेर उत्सर्जित करत असतो. सी ऑफ ट्रंक्विलिटी कुठे आहे? तर हे आहे चंद्र ग्रहावर. गुरुचे द्रव्यमान जवळपास किती आहे? तर द्रव्यमान हे सूर्याच्या द्रव्यमानाच्या 1000वा भाग. सूर्याचं जर द्रव्यमान बघितलं तर त्याचा 1000वा भाग म्हणजेच गुरुचे द्रव्यमान आहे जवळपास. धूमकेतूची शेवटची सूर्यापासून स्थूल असते कारण धूमकेतूची जी शेपटी असते ती सूर्यापासून स्थूल असते कारण याचं कारण आहे की सूर्याद्वारे उत्सर्जित होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे धूमकेतूवर जाणवणारा जो दाब पडतो त्याच्यामुळे त्याची शेपटी आहे जी आहे ती सूर्यापासून दूर जाते. लघुग्रहांच्या बाबतीत खालीलपैकी कोणता विषय योग्य आहे? तर इथे आपल्याला जशी आपण इथं बघू शकता की वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत आणि इथं जर आपण बघितलं तर ऑप्शन जे आहे पहिलं आणि दुसरं बरोबर आहे. पहिलं ऑप्शन आहे इथे लघु ग्रह हे सूर्याची परिक्रमा करणारी वेगवेगळ्या आकाराचे दगड आहेत आणि इथं दुसरं आहे जवळपास सर्व लघु ग्रह छोटे आहेत मात्र काही लघुग्रहांचा व्यास हा 1000 किलोमीटर पर्यंत मोठा आहे. तर हे दोन जे वाक्य आहेत ते बरोबर आहेत. सूर्यग्रहणाच्या वेळी आता इथे ऑप्शन दिलेले आहेत तर इथं करेक्ट ऑप्शन आहे सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो. तर सूर्यग्रहणाच्या वेळी जे आहे सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जे आहे ते चंद्र येतो. आणि चंद्रग्रहण कधी घडते? तर चंद्रग्रहण जे आहे ते पौर्णिमेच्या दिवशी घडते. सूर्य आणि पृथ्वीच्या मधील सरासरी अंतर किती आहे? तर हे जवळपास जे आहे ते आहे 150 गुणिले 106 किलोमीटर इतका सरासरी अंतर आहे. ग्रह काय आहे? तर ग्रह अशी अप्रकाशमान गोष्ट जी चमकत नाही. तर आपण जसे बघितलं की तारा जो आहे तो तारा ज्याला म्हणतात जे की चमकतात आणि जे ग्रह असतात जे की चमकत नाही जसे की पृथ्वी हा ग्रह आहे. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सर्वाधिक उपग्रह किंवा चंद्र आहे? तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे आणि तिथे सर्वात जास्त त्याला उपग्रह लागलेले आहेत. मंगळ ग्रहाच्या परिक्रमा कक्षेत प्रवेश करणाऱ्या पहिल्या आशियाई देशाचे नाव काय आहे? तर इथे उत्तर आहे भारत. भारत जे आहे ते मंगळ ग्रहाच्या परिक्रमा कक्षेत प्रवेश करणारा जो आहे पहिला आशियाई देश आहे. खालील ग्रहांचा आकाराच्या अनुसार उतरता क्रम लावा. तर जे आकारामुळे जर बघितलं आपण ते गृहस्पर्शी म्हणजे गुरु, युरेनस, पृथ्वी आणि शनी याचा आपल्याला आकारानुसार जर बघितलं तर पहिल्या नंबरला येतं गुरु हा जो आहे तो आकारात सर्वात मोठा आहे आणि दुसऱ्या नंबरला येतं शनी आणि तिसऱ्या नंबरला येतं युरेनस आणि चौथ्या नंबरला येतं पृथ्वी. तर असा क्रम आहे त्या आकारामुळे सर्वात मोठा गुरु, त्याच्यानंतर येतं शनी, त्याच्यानंतर येतं युरेनस आणि त्याच्यानंतर येतं पृथ्वी. म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे 1 4 2 3. पृथ्वीचा द्विन प्लॅनेट कोणता आहे जो जवळपास सर्व क्षेत्रात पृथ्वीसारखा दिसतो? तर शुक्र याचं उत्तर आहे. सूर्याच्या बाह्यमंडलाला काय म्हणतात? तर सूर्याच्या बाह्यमंडलाला किरीट किंवा करोना तर असे म्हणतात. ब्ल्यू मून परिघटना होती कारण याचं कारण आहे जेव्हा एका महिन्यात 2 पौर्णिमा येतात तेव्हा ब्ल्यू मून परिघटना होते. खालील दिलेल्या ग्रहांच्या नावावरून
त्यांचे व्यासाच्या चढत्या क्रमात कोणता पर्याय योग्य आहे? तर आपण जर बघितलं याचं की ग्रहांच्या नावावरून त्यांच्या व्यासाच्या चढत्या क्रमात कोणता पर्याय बरोबर आहे? तर इथं बघितलं आपण तर या पर्यायामध्ये दुसरं जे उत्तर आहे ते बरोबर आहे. बुध, मंगळ, शुक्र, पृथ्वी, युरेनस. उत्तर गोलार्धाविषयी खालीलपैकी विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? तर इथं 4 विधान दिलेले आहे, पर्याय दिलेले आहे. तर याच्यातलं जे आहे ते याचं करेक्ट उत्तर आहे 1 आणि 2, म्हणजे 1 आणि 2. तर 1चं जे आहे ते वसंत पंचमी 21 मार्च रोजी असते आणि दुसरं जे आहे उत्तर संक्रांती 22 डिसेंबर रोजी असते. तर हे पर्याय बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवले की सूर्याच्या भोवती ग्रहांचा फिरण्याचा मार्ग हा अंडाकृती आहे? तर अंडाकृती म्हणून हे सांगितले होतं केप्लर या शास्त्रज्ञाने सांगितलेले आहे. भूपृष्ठाच्या 3/4 भागात काय आहे? तर ते आहे जल, म्हणजे पाणी आहे. 3/4. त्या ग्रहांचे नाव सांगा जो सूर्यापासून जवळपास 150 मिलियन किलोमीटर दूर आहे. तर तो आहे पृथ्वी. पृथ्वीवरील किती पृष्ठभागांवर पाणी आहे? तर इथे बघितलं की 70% जे आहे 70% भाग जे आहे पृथ्वीचा तो पाण्याने व्यापलेला आहे. खालीलपैकी कोणता ग्रह नाही आहे ज्याला प्राचीन भारतात ग्रह मानले जायचे? आता इथे जर बघितलं तर सूर्याला प्राचीन भारतात जे आहे ना ते सूर्याला जे ग्रह मानले गेले होते, पण सूर्य हा तारा आहे. सूर्याच्या वरील भागास काय म्हणतात? तर सूर्याच्या वरील भागास जे आहे ते वर्णमंडल असे म्हणतात. खालीलपैकी सूर्यमालेतील सर्वात जास्त गरम ग्रह कोणता आहे? तर सर्वात जास्त गरम ग्रह हा शुक्र ग्रह आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळील खगोलीय वस्तू कोणती आहे? तर पृथ्वीच्या सर्वात जवळील खगोलीय वस्तू जी आहे ती चंद्र आहे. खालीलपैकी कोणता ग्रह लाल रंगाचा दिसतो? तर लाल रंगाचा ग्रह जो दिसतो तो मंगळ ग्रह दिसतो, कारण त्याची माती जी आहे तिथं ती लाल रंगाची माती आहे. हेली या धूमकेतूचा आवर्त काळ हा किती असतो? तर याचा आवर्त काळ जो असतो तो 76 वर्ष असतो, हेली या धूमकेतूचा. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला शुक्र ग्रह म्हणतात? तर व्हीनस या ग्रहाला शुक्र ग्रह असे म्हणतात. पृथ्वीचा प्राकृतिक उपग्रह कोणता आहे? तर प्राकृतिक उपग्रह जे आहे ते चंद्र आहे. पृथ्वीचा आपल्याला माहित आहे की चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, तर त्याचा पृथ्वीचा जो उपग्रह आहे तो आहे चंद्र. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.